नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमय IAS अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे नागपूर शहर पोलीस भरतीचा जो 26 एप्रिल 2026 ला झालेला जो पेपर होता, ठीक आहे, त्याचं जीएसचं विश्लेषण सरांनी तुम्हाला करून दिलेलं आहे। मी म्हणजे कोणत्या पातळीवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले ते तुम्हाला सरांनी सांगितलं होतं। आज इथे आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण आपण इथे बघणार आहे। काही प्रश्न आपण इथे घेणार आहे, ठीक आहे। त्यात आम्ही परिपूर्ण प्रयत्न केला आहे की कोणते प्रश्न तुम्हाला एमपीएससीच्या त्या बेसवर तुम्हाला विचारण्यात आलेले आहे, ठीक आहे। ते आपण आज इथे बघू। बघा, त्यातला पहिला प्रश्न आहे, जर घड्याळ सकाळचे 9:30 झाले असतील तर तास काटा व मिनिट काटामधील कोन किती अंशाचा असेल? दिलेला प्रश्न हा घड्याळावर आधारित आहे, ठीक आहे। आणि हा प्रश्न तुम्हाला काय म्हटला आहे की तुम्हाला किती अंशाचा कोन काढायचा आहे, म्हणून आपण 11:60, ठीक आहे। म्हणजे घड्याळ ही तुमची 12 तासाची असते आणि 12 तास तुम्हाला इथे पूर्ण दाखवायचे, पण आपण इथे 12 न लिहिता 11:60 लिहायचे आणि दिलेली वेळ 9:30 ही वेळ द्यायची आहे आणि याचा तिरपा गुणाकार करायचा आहे। 9 सख 54 म्हणजे 540 आणि 11 त्रिक 33 म्हणजे 330। हे तुम्हाला 540 मधून 330 वजा करायचे आहे, ठीक आहे। आणि वजा केल्यावर 0, 4तून 3 गेले 1 आणि 4तून 3 गेले 1 आणि 5तून 3 गेले 2। उत्तर आलं 210 आणि या 210ला तुम्हाला 2 ने भाग द्यायचा आहे। 210ला मी 2 ने भाग दिला तर बे 1 बे आणि हा 0 आणि बे 510 म्हणजे 105 अंशाचा कोन इथे तयार होत आहे आणि 105 अंशाचा कोन म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघू। बघा, नंतरचा प्रश्न आहे, राजकुमार 8 नंबरचा क्वेश्चन आहे। राजकुमार 50 पायऱ्या चढून देवालयात जातो। जाताना प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकानुसार तेवढी फुले ठेवतो, तर त्याला एकूण फुले किती लागतील? ठीक आहे। हा जो प्रश्न आहे हा कंबाईन प्री 2021 मधली म्हणजे एमपीएससीचा कंबाईन प्री 2021 मधला पेपर आहे। प्रश्न क्रमांक आहे 71। त्याच क्वेश्चनवर आधारित हा प्रश्न आहे। जो फॉर्म्युला तिथे वापरायचा होता तोच फॉर्म्युला इथे सुद्धा वापरायचा आहे, फक्त थोडाफार चेंजेस केलेला आहे, ठीक आहे। आता हा प्रश्न काय म्हणत आहे की राजकुमार 50 पायऱ्या चढून देवालयात जाताना प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकानुसार तेवढी फुले ठेवतो, तर त्याला एकूण किती फुले लागतील? ठीक आहे। याच्यासाठी फॉर्म्युला आहे n+1 डिवाइड बाय 2, ठीक आहे। n म्हणजे तुम्हाला दिलेली संख्या आहे 50 गुणिला 50 आणि 1 होतात 51, ठीक आहे। आणि भागीला 2, इथे 2 ने 50 ला भाग देऊन देऊ, 2 ने 50 ला भाग दिला म्हणजे याच्यात 25 आणि 25 आणि 51चा तुम्हाला गुणाकार करायचा आहे। 25 आणि 51चा गुणाकार येतो 1275 म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे। बघा, नंतरचा क्वेश्चन आहे 14 क्रमांकाचा क्वेश्चन आहे। एका प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न विचारले होते। बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व उत्तर चुकल्यास 2 गुण कमी होतात, ठीक आहे। जर सविताने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली व तिला 122 गुण मिळाले तर सविताने किती प्रश्न चुकवले? हा सुद्धा प्रश्न एमपीएससीच्या बेसवर विचारला आहे, म्हणजे क्लर्क मेन्स 2019 प्रश्न क्रमांक 16, ठीक आहे। फक्त आकडेवारी बदललेली आहे, प्रश्न जशाच तसाच आहे। आकडेवारी बदलली आणि नाव बदललेलं आहे, ठीक आहे। थोडं प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे। मित्रांनो, इथे आमचा हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला त्याची जाणीव करून द्यायची आहे की प्रश्न आता पोलीस भरती ही पोलीस भरती सारखी राहिलेली नसून कुठेतरी त्याची पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला त्या वाढत चाललेल्या पातळीसमोर तुमच्या अभ्यासाचा सराव सुद्धा कुठेतरी तुम्हाला वाढवावा लागणार आहे। तुम्हाला तुमचा अभ्यास सुद्धा कुठेतरी अप करावा लागणार आहे, ठीक आहे। त्याच आधारावर आम्ही हे प्रश्न इथे घेत आहे। बघा, काय म्हटलंय की एका प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न विचारले होते। 50 प्रश्न म्हणजे चूक प्रश्न आणि बरोबर प्रश्न। बरोबरच्या प्रश्नांसाठी x आणि चुकीच्या प्रश्नांसाठी आपण घेतला आहे y, अशी टोटल मिळून किती प्रश्न होतात? 50 प्रश्न। हे झालं तुमचं समीकरण नंबर 1। त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात। बरोबरसाठी आपण x घेतला म्हणजे 4 गुण मिळतात, ठीक आहे। आणि गुण कमी होतात कशाने? जर उत्तर चुकल्यास 2 गुण कमी होतात, 2 गुण म्हणजे 2y, ठीक आहे। आणि असे करून तिने ती प्रश्नपत्रिका सोडवली तर तिला एकूण 122 गुण मिळाले। हे समीकरण नंबर झालं 2 तयार, ठीक आहे। आता या दोघांची तुम्हाला बेरीज करायची असते, पण एक चल तुम्हाला कट करायचं असते, ठीक आहे। म्हणून त्याच्यासाठी आपण काय करू, समीकरण 1 ला 2 ने
गुणू. ठीक आहे. आणि समीकरण 1 ला 2 ने जर मी गुणलं तर हे येते 2x अधिक 2y बरोबर 100. ठीक आहे. हे झालं तुमचं समीकरण 3 तयार. हे समीकरण 3 तयार झालं आणि जे समीकरण 2 आहे ते आपण पुन्हा इथे घेऊ. 2y बरोबर 122. या दोघांची आपल्याला करायची आहे बेरीज. ठीक आहे. इथे 2y प्लस आणि 2y मायनस हे काय होतात, कट होतात. म्हणजे राहिलेले हे काय आहे, 6x बरोबर 222. ठीक आहे. 6x बरोबर 222. x जर मी बाजूला गेला तर 222 भागीला 6. 222 ला जर मी 6 ने भाग दिला, ठीक आहे, तर 6 त्रिक 18 आणि उरले 4 आणि हे 7 42. म्हणजे x ची किंमत किती आली, 37 आली. x म्हणजे काय आहे, आपले बरोबरचे उत्तर. ठीक आहे. म्हणजे बरोबरचे प्रश्न. ठीक आहे. मग आता x अधिक y बरोबर काय होते, 50. जे काय होतं, आपलं समीकरण नंबर 1 होतं. ठीक आहे. आता x च्या जागेवर आपण 37 ठेवू शकतो. 37 अधिक y बरोबर 50. जर मी y इकडे केला तर हे 37 तिकडे जातील, म्हणजे 50 वजा 37 म्हणजे y तुम्हाला काय मिळणार आहे, 13. म्हणजे तुमची जी चुकीची प्रश्न आहे ते किती आहे, 13. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे, माझं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 16 क्रमांकाचा प्रश्न आहे हा. ठीक आहे. हा प्रश्न काय आहे, मुलांच्या रांगेत प्रत्येक 2 मुलांमध्ये 2.5 मीटरचे अंतर ठेवले तर 49 मुलांमध्ये एकूण किती जागा होईल. हा प्रश्न डिस्टन्सचा आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला त्याच्यातलं काय काढायचं आहे, अंतर काढायचं आहे. ठीक आहे. किती मुलांमध्ये, 49 मुलांमध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं असते अशा गणितात, 49 वजा 1 करायचं असते, 48. का बरं, कारण ही जी मुलं बसलेली असतात आणि यांच्यामध्ये जे अंतर आहे हे किती आहे, 2.5 मीटरचं आहे. ठीक आहे. हे प्रत्येक अंतर हे 2.5 मीटरचं आहे. ठीक आहे. म्हणून त्यामुळे 2 मुलांमधलं अंतर हे 1 असतं. ठीक आहे. म्हणून तुम्हाला 1 त्याच्यातून काय करायचं असते, वजा करायचं असते. ठीक आहे. म्हणून 49 मधून आपण 1 वजा केलं, 48 आलं. आणि या 48 ला जे 2.5 मीटरचं अंतर आहे या दोघांमध्ये, त्याच्याने काय करायचं आहे, तुम्हाला गुणाकार करायचा या दोघांचा आणि तुमचं उत्तर असणार आहे 130 मीटर. ठीक आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थ्यांनो, काही प्रश्न ही सोपी होती, पण काही प्रश्नांची लेवल ही थोडी जड होती, म्हणजे जास्त होती. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता इथे तरी जागं व्हायला हवं, कारण प्रश्नाची पातळी ही बदलत चालली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची पातळी सुद्धा बदलावावी लागणार आहे. ठीक आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, 1056. ठीक आहे. आणि ते काय दिलं आहे तुम्हाला समोर, 33. ठीक आहे. 33 वजा 1 जर केले तर होतं 32. आणि या 33 आणि 32 यांचा गुणाकार जो आहे तो आहे 1056. ठीक आहे. म्हणजे 1560 हे 1560 तुम्हाला इथली अशी संख्या घ्यायची आणि त्याच्यापेक्षा 1 अंक कमी संख्या घ्यायची आहे. त्यांचा गुणाकार हा तुम्हाला किती हवा आहे, 1560 हवा आहे. ठीक आहे. पण आता इथे तुम्हाला जास्त, ठीक आहे, इथे तुम्ही काय म्हटलं, 1560 म्हटलं आणि शेवटी काय दिलं आहे तुम्हाला, 0 दिलं आहे. त्यामुळे जे मुलं स्मार्ट ट्रॅकने अभ्यास करत असतात, स्मार्ट पद्धतीने अभ्यास करत असतात, त्यांच्या एक लक्षात येईल, इथे येणारा अंक जो कोणता असेल त्याच्यात शेवटी 0 हा हमखास येणार आहे. ठीक आहे. का बरं, कारण इथे 0 आहे. ठीक आहे. मग आता इथे जो येणारा अंक आहे तर 44, आणि 44च्या आधीची संख्या जी आहे ती काय आहे, 43 आहे. आणि 4 आणि 3चा मी गुणाकार केला तर 12 येतं. म्हणजे पहिलं ऑप्शन हे काय होणार आहे, माझं कट होणार आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन मी 42 घेतलं. 42च्या पैकी एक अंक जर मी कमी केला तर 41 येतं. आणि 42 आणि 41 म्हणजे 2 आणि 1चा जर मी शेवटच्या अंकांचा गुणाकार केला तर 2 1 2 1 येतं. म्हणजे माझं हे पण ऑप्शन कट होणार आहे. आणि आता इथे आहे 40. 40 मधून 1 वजा केला 39 येतात. आणि 9 शून्य काय होतात, 0 होतात. जर मला ऑप्शन चेक करायचं असेल तर मी शेवटचं पण करू शकते, 38. 38 वजा 1 म्हणजे 37. आणि 8 आणि 7चा मी गुणाकार केला, 8 56. म्हणजे हे पण माझं ऑप्शन कट होत आहे. म्हणजे मला पहिल्या ऑप्शन बेस जात आहे की 40 हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थ्यांना, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला या स्मार्ट ट्रिक्स पेपरमध्ये वापराव्याच लागेल. का बरं, कारण पेपरमध्ये वेळ कमी असतो आणि प्रश्न जास्त असतात. वरून तुम्हाला वेळेचं प्रेशर असतं. हे प्रेशर टाळण्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठे या स्मार्ट ट्रिक्सचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. पुढे जाऊ.
नंतरचा प्रश्न बघू. बघा, नंतरचा प्रश्न आहे, इथे थोडी मिस्टेक झाली आहे. ठीक आहे, इथे प्रत्येक ठिकाणी 0 आहे आणि इथे 1 आहे. ठीक आहे, इथे पण 0 0 आणि 0 आहे. ठीक आहे, थोडी मिस्टेक झाली. बघा, हा जो प्रश्न आहे, 4चा घातांक 0 गुणिला 5चा घातांक 0 गुणिला 7चा घातांक 1. आणि तुम्हाला एक माहित झालं की कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत ही नेहमी 1 असते. ठीक आहे, जर का 4चा घातांक 0 आहे म्हणजे त्याची किंमत काय आहे? 1 आहे. गुणिला 5चा घातांक 0 आहे म्हणजे त्याची किंमत काय आहे? 1 आहे. गुणिला 7चा घातांक 1 आहे म्हणजे त्याची किंमत आहे 7. ठीक आहे, आणि खाली 4चा घातांक 0 म्हणजे 1. ठीक आहे, 5चा घातांक 0 म्हणजे 1. ठीक आहे, आणि 6चा घातांक 0 म्हणजे 1. ठीक आहे, इथे जर आपण याला सॉल्व्ह केलं तर 7 1 7 आणि 1 1 ची बेरीज केली आपण तर काय येतं? 3. म्हणजे 7/3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघू. x/y बरोबर 3/4 आणि 8x इथे अधिक पाहिजे. ठीक आहे, अधिक 5y बरोबर 22 तर y बरोबर किती? इथे तुम्हाला y ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, आता y ची किंमत काढायची आहे. सगळ्यात पहिले आपण हे x जर इकडे घेतले, ठीक आहे, आणि 3/4 जर घेतले, y जे भागाकारात आहे ते इकडे गेल्यावर काय होईल? गुणाकारात. ठीक आहे, आता हीच किंमत तुम्हाला इकडे ठेवायची आहे. 8x x तुम्हाला काय मिळालं आहे? 3/4y. ठीक आहे, आणि तिथे काय आहे? 5y बरोबर 22. ठीक आहे, हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 4ने जर मी 8ला भाग दिला तर इथे येतात 2. ठीक आहे, आणि इथे बेत्रिक होतात 6 म्हणजे 6y अधिक 5y बरोबर 22. ठीक आहे, आणि 6 आणि 5 ची मी बेरीज केली तर येतात 11y बरोबर 22. म्हणजेच y बरोबर 22 भागीला 11 आणि 11ने जर मी 22ला भाग दिला तर येतात y बरोबर 2. म्हणजे y ची किंमत आपल्याला काय मिळाली आहे? 2 मिळाली आहे. 2 आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नंतरचा प्रश्न बघू. a चा घातांक -n असेल तर तो आपल्याला या पद्धतीने लिहिता येतो. ठीक आहे, a चा घातांक n. ठीक आहे, आणि हाच फॉर्म्युला तुम्हाला तिथे वापरायचा आहे. ठीक आहे, a म्हणजे 25 आणि त्याचा घात काय आहे? n आहे. म्हणजे आपल्याला तुम्हाला इथे 25 काय करता येतात? वर्गमुळात टाकायचे. ठीक आहे, आणि इथे 25 वर्गमुळात टाकल्यावर 1/25 वर्गमुळात आहे. म्हणजे 25चा वर्ग काय आहे? वर्गमूळ 5 आहे. ठीक आहे, म्हणजे 1/5 हे तुमचं उत्तर असणार आहे. पण आता दिलेल्या याच्यात 1/5 हे उत्तर नाही आहे, पण इथे 0 पॉईंट दिला आहे. जर तुम्ही याचा भाग तोडला तर 0.2 हे काय येतं? तुमचं उत्तर येतं. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 0.2. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न बघा. एक नळ एक टाकी 6 तासात भरते व दुसरा नळ ती टाकी 8 तासात रिकामी करतो. दोन्हीही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? हा प्रश्न सुद्धा एमपीएससी वर आधारित आहे आणि एमपीएससीच्या कंबाईन प्री 2018चा प्रश्न क्रमांक 71 हा प्रश्न आहे. ठीक आहे, ऍज इट इज सेम नाही म्हणता येईल, पण कुठे ना कुठे आकडेवारी बदलली आहे. ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तिथले प्रश्न आम्ही का बरं सांगत आहे की तुम्हाला आता अभ्यास करण्याची जी कल आहे तुमची ते कुठेतरी वळवावी लागणार आहे एमपीएससीच्या काही प्रश्नांकडे. जे पीवायक्यू सेट आहे तुम्ही ते पीवायक्यू सेट तुमच्या आपल्या वेबसाईटवर एमपीएससीच्या वेबसाईटवर वगैरे तुम्हाला हे प्रश्नपत्रिका मिळतात. तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेचा आधार घ्या आणि जी प्रश्न तुम्हाला सोडवता येईल जेवढ्या पद्धतीने सोडवता येईल, जेवढी जास्त सोडवता येईल तेवढ्या जास्त सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, बघा, एक नळ एक टाकी 6 तासात भरतो. ठीक आहे, 6 तासात भरतो, तुम्हाला काही नाहीये. पहिले त्या 6 आणि दुसरा नळ ती टाकी काय करतो? 8 तासात रिकामी करतो. त्यांचा काय करायचा आहे? गुणाकार आणि भागीला 6 - 8 केले किंवा 8 - 6 केले तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, 8 सखम 48 आणि 8 मधून 6 गेले येतात 2 आणि 2 ने 48ला जर मी भाग तोडला तर येतात उत्तर 24. ठीक आहे, म्हणजे 24 हे माझं ऑप्शन नंबर आहे 4. हे 4 काय आहे माझं आपलं त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघू.
नंतरचा प्रश्न आहे 150 व 500 यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो? 150 आणि 500 यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो? ठीक आहे, त्याच्यासाठी सूत्र आहे एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीला दिलेली जी संख्या आहे ती घ्यायची, म्हणजे 11 आणि अधिक 1 करायचा. ठीक आहे, हे सूत्र तुम्हाला इथे वापरायचं आहे. आता शेवटची संख्या म्हणजे कोणती? 150 आणि 500 यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो? म्हणजे 500च्या आधीची 11ने भाग जाणारी शेवटची संख्या जी आहे 495. ठीक आहे, आणि वजा पहिली संख्या म्हणजे कोणती? दिलेल्या ज्या संख्या दिल्या आहे तुम्हाला, म्हणजे 150, 150 नंतर येणारी जी पहिली संख्या आहे म्हणजे कोणती? 11ने भाग जाणारी पहिली संख्या आहे जी आहे 154 ती संख्या. ठीक आहे, भागीला 11 आणि अधिक 1. ठीक आहे, 495 मधून 154 आपल्याला वजा करायचे आहे. 5तून 4 गेले 1. ठीक आहे, 9 मधून 5 गेले 4 आणि इथे 4 मधून 1 गेला 3. 341 भागीला 11 अधिक 1. ठीक आहे, आणि 11ने जर मी 341 ला भाग दिला तर 11 त्रिक 33 आणि उरतो 1 आणि 11 एक 11 म्हणजे 31. 31 आणि 1 होतात 32. ठीक आहे, म्हणजेच 150 व 500 यामधील 11ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहे त्या असणार आहे 32. 32 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू. 2 समान आकाराच्या भांड्यातील दुधामध्ये पाणी व दूध यांचे प्रमाण अनुक्रमे 3:4 व 5:3 आहे. जर त्या दोन्ही भांड्यातील एकूण दुधाचे द्रावण तिसऱ्या भांड्यातील दुधाच्या द्रावणातील पाणी व दूध यांचे प्रमाण किती? ठीक आहे, तर काय म्हटलं आहे की 2 समान आकाराच्या भांड्यातील दुधांमध्ये पाणी व दूध यांचे प्रमाण अनुक्रमे किती आहे? 3:4 व 5:3. सगळ्यात पहिले आपल्याला इथे पहिले भांड काढायचं आहे. ठीक आहे, पहिल्या भांड्यात पाणी किती आहे? 7 पैकी 3. ठीक आहे, आणि दूध किती आहे? 7 पैकी 4. ठीक आहे, हे पहिल्या भांड्यातले झाले. त्याच्यानंतर दुसरे भांडे. ठीक आहे, दुसऱ्या भांड्यात पाणी किती आहे? 8 पैकी 5. ठीक आहे, आणि दूध किती आहे? 8 पैकी 3. ठीक आहे, आता आपल्याला तिसऱ्या भांड्यात काय करायचं आहे? तिसऱ्या भांड्यात हे दोन्ही द्रावण त्यांनी काय केले आहे? एकत्र केले आहे. ठीक आहे, तिसऱ्या भांड्यात हे दोन्ही द्रावण एकत्र केलं आहे, म्हणजे पाणी 3:7 आणि 5:8. ठीक आहे, यांचा आपल्याला 7 आणि 8चा इथे आपल्याला लसावी काढायचा आहे. 7 56. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला 3चा गुणाकार 8ने आणि 5चा गुणाकार 7ने करायचा आहे. 8 त्रिक 24 आणि 5:7 35. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे तुमचे हे 56 आणि यांची बेरीज जरी मी केली 4 आणि 5 होतात 9, 3 आणि 2 होतात 5, म्हणजे 59/56. ठीक आहे, इथे काय झालं? पाण्याचं. आता आपण तसं दुधाचं पण काढू, तिसऱ्या भांड्यातलं दुधाचं. ठीक आहे, 4/7 अधिक 3/8. ठीक आहे, 7×8 56. इथे पुन्हा तुम्हाला 8ने याला आणि 7ने याला गुणायचं आहे. ठीक आहे, 8 त्रिक 8 चोक 32 आणि 7 त्रिक 21. यांची जर मी बेरीज केली तर ती किती येते? 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 53 आणि 56. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला दिसत आहे 59 आणि 56. हे काय झालं? सॉरी, पाणी आहे. हे पाणी आहे. ठीक आहे, आणि इकडे दूध किती मिळालं तुम्हाला? 53/56. ठीक आहे, मग तुम्हाला इथे काय विचारलं आहे की तिसऱ्या भांड्यात पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण किती आहे? तर पाण्याचं प्रमाण आहे 59 आणि दुधाचं प्रमाण आहे 53, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघूया. जर आयताची प्रत्येक बाजू 50% वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल? ठीक आहे, हा जो प्रश्न आहे हा
एमपीएससी क्लर्क 2015 आलेला प्रश्न आहे आणि प्रश्न क्रमांक आहे 151. ऍज इट इज जशास तसा प्रश्न आहे. ठीक आहे. इथे आकडेवारी सुद्धा त्यांनी बदलवलेली नाहीये. आकडेवारी सुद्धा तीच ठेवलेली आहे आणि ऑप्शन सुद्धा तेच आहे. ठीक आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय म्हटलंय की आयताची प्रत्येक बाजू ही 50% वाढवली. सगळ्यात पहिले आपल्याला मूळ आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्याच्यानंतर 50% वाढवून काढायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण घेऊ आयताची लांबी. ठीक आहे. आयताची लांबी किती घ्यायची आहे? सगळ्यात पहिले आपल्याला 100 घेऊन घेऊ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रुंदी ही 50 घेऊ. ठीक आहे. मग याचं क्षेत्रफळ जे असेल, आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिला रुंदी म्हणजे 100 गुणिला 50 म्हणजे किती? 5000. ठीक आहे. ही झाली मूळ. आता तुम्हाला 50% वाढवून घ्यायची आहे. आता 50% वाढवायची आहे म्हणजे इथे घेऊन घेऊ आपण 50% वाढवून. तर आता 50% वाढवून आयताची लांबी जी होणार आहे ती किती होणार आहे? 100च्या 50% म्हणजे 50 आणि ते 100 आणि 50 झाले 150. ठीक आहे. आणि रुंदी सुद्धा आपल्याला 50% वाढवायची आहे. 50च्या 50% म्हणजे 25 आणि 25 आणि 50 म्हणजे झाले 75. म्हणजे रुंदी झाली तुमची 75. ठीक आहे. आणि इथे याचं क्षेत्रफळ जे होणार आहे ते पुन्हा 150 गुणिला 75 म्हणजे यांचा जर मी गुणाकार केला तर 11,250. हे काय येतं? याचं क्षेत्रफळ येतं जे आपण 50% वाढवून आयताचं क्षेत्रफळ घेतलं होतं ते. ठीक आहे. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे की 50% वाढवली तर त्याचं क्षेत्रफळ किती पटीने वाढलंय. ठीक आहे. मग 11,250 मधून 5,000 काय करायचे आहे? मायनस करायचे आहे. ठीक आहे. 11,250 मधून 5,000 मायनस केले तर ते येतात 0 मधून 0 गेला 0. ठीक आहे. आणि 5 मधून 0 गेले 5. पुन्हा इथून 2 मधून 0 गेले 2 आणि 11 मधून 5 गेले 6 म्हणजे 6,250 ही तुमची काय झाली? जी वाढवलेलं जे क्षेत्रफळ होतं ते झालं. ठीक आहे. आता तुम्हाला काय म्हटलंय किती पटीने वाढले? म्हणजे 5,000 वर किती वाढला आहे? 6,250 वाढलेला आहे. ठीक आहे. आता इथे 0 होतो कॅन्सल आणि जर मी याला 125 ने भाग दिला तर हे येतं 5 आणि इथे येते 4 म्हणजे 5/4 पटीने वाढलं आहे. ऑप्शन नंबर 2 हे काय आहे? आमचं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला पोलीस भरतीला आलेले काही आम्ही प्रश्न इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. मुलांना तुम्ही एक लक्षात घ्या की नागपूर शहर पोलीस भरतीचा जो पेपर होता, ठीक आहे, त्याचा कुठे ना कुठे कल एमपीएससी कडे वळला आहे. ठीक आहे. कुठे ना कुठे तुम्हाला प्रश्न जी आली आहे ती एमपीएससीच्या लेवलवर विचारलेली आहे. ठीक आहे. आणि काही मुलं अशी असतात जी विचार करतात की आधी आपण फिजिकलची तयारी करू आणि नंतर जो मिळणारा आपल्याला वेळ असतो त्याच्यात आपण पेपरचा अभ्यास करू. ठीक आहे. पण अशी मुलं नेहमीच बाहेर पडतात. ठीक आहे. का बरं? कारण जी पीएसआयचा अभ्यास करणारी मुलं असतात त्यांचा एमपीएससीचा अभ्यास झालेला असतो आणि त्यांचं फिजिकल सुद्धा ऑलमोस्ट चांगलंच असतं. ठीक आहे. आणि अशी मुलं मग पोलीस भरतीत काय करतात? बाजी मारतात. त्यामुळे तुम्हाला आता जागं व्हायला हवं की आपल्याला कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा. आपल्याला किती आपल्या अभ्यासाची पातळी आता वाढवायला हवी. ठीक आहे. जसं परीक्षेचं स्वरूप बदलत आहे तसं तुम्हाला अभ्यासाचं स्वरूप सुद्धा तुमच्या अभ्यासाचं स्वरूप बदलणं हे आवश्यक आहे. ठीक आहे. याच पातळीवर आपण इथे पोलीस भरतीसाठी गणित बुद्धिमत्तेची रिकॉर्डेड बॅच सुरू करणार आहे. ठीक आहे. ज्याची 399 रुपये ही किंमत असणार आहे. ठीक आहे. आणि तशीच जीएसची पण एक बॅच सुरू करणार आहे जी रिकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. ती पण 399 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे.